In the last lecture, we saw how, after a good deal of bargaining, the customer agreed to the conditions put forth by the astrologer. The astrologer said, "You were left for dead. Am I right?" जेव्हा ज्योतिषी त्याला म्हणतो, "तू मेला आहे असे समजून तुला सोडून दिले होते, हे खरे आहे का?" टेल मी मोर. "अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स," सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तुला एकदा कोणी चाकू मारला होता का? ज्योतिषी त्याला विचारतो. "गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स?" त्यावर आश्चर्यचकित होऊन तो ग्राहक ज्योतिषाला म्हणाला, "खरे आहे तुझे," असे म्हणून आपली छाती उघडी करून त्याने त्यावर असलेले घाव दाखवले. ग्राहकाने ज्योतिषाला विचारले, "अजून काय?" म्हणजे व्हॉट एल्स? "अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. यू वेअर लेफ्ट फॉर डेड." "यू वेअर लेफ्ट फॉर डेड." त्यावर ज्योतिषी म्हणाला, "शेतावरच्या विहिरीत तुला लोटून देण्यात आले होते आणि तू मेला म्हणून सोडून दिले होते. हे खरे आहे का?" "I should have been dead if some passer-by had not chanced to peep into the well," exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. त्या ज्योतिषाच्या उत्तरावर अत्यंत भारावून जाऊन उत्साहाने ग्राहक म्हणाला, "जर एका वाटसुरूने विहिरीत डोकावून पाहिले नसते तर कदाचित मी मेलो असतो." "When shall I get at him?" he asked, clenching his fist. हाताची मूठ आवळत अत्यंत रागाने तो म्हणाला, "कुठे भेटेल तो मला, ज्याने मला विहिरीत लोटले? Where shall I get at him?" "In the next world," answered the astrologer. "He died 4 months ago in a far-off town. You will never see any more of him." The other groaned on hearing it. The astrologer proceeded, "Gurunayak?" त्यावर ज्योतिषी म्हणाला, "पुढच्या जन्मात, कारण 4 महिन्यापूर्वीच खूप दूर एका गावामध्ये त्याचे निधन झालेले आहेत. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तू आता त्याला कधीच भेटू शकणार नाही." द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. ग्राहक अत्यंत दुःखी आणि नाराज झाला. त्यावर ज्योतिषी त्याला म्हणाला, "गुरुनायक, यू नो माय नेम?" द अदर सेड, टेकन अ बॅक. त्यावर ग्राहक आश्चर्याने ज्योतिषाला म्हणाला, "तुला माझे नाव कसे काय माहिती आहे?" "As I know all other things, Gurunayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due to north of this town. Take the next train and be gone." "As I know all other things, Gurunayak, listen carefully to what I have to say." त्यावर ज्योतिषी त्याला म्हणाला की, "गुरुनायक, जसे मला तुझ्याबद्दल बाकी सर्व गोष्टी माहिती आहे, गुरुनायक, मी काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days' जर्नी ड्यू टू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या गावापासून उत्तरेकडे 2 दिवसाच्या प्रवासावर तुझे गाव लागते. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. नेक्स्ट येणारी जी ट्रेन आहे ती पकड आणि गावाला जा. आय कॅन सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू घरातून बाहेर पडला तर अजून एक संकट तुझ्या आयुष्यात मला दिसतं आहे. He took out a pinch of sacred ash and held it to him. असे म्हणून त्याने चुटकीभर अंगारा म्हणजे सॅक्रेड ॲश त्याच्यापुढे धरली आणि त्याला म्हणाला, "रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम." हे भस्म, हा अंगारा तुझ्या कपाळावर लाव आणि घरी जा. "नेव्हर ट्रॅव्हल साऊथवार्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. कधीच दक्षिणेकडे प्रवास करू नको. तसे केल्यास तू 100 वर्षापर्यंत जगू शकशील. "व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन?" द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. त्यावर गुरुनायक म्हणाला, "व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन? आता का बरं मी घर सोडू? इट वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम." मी फक्त त्याला शोधण्याकरिता आणि त्याला भेटून त्याचा जीव घेण्याकरिता घराबाहेर पडलो होतो. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. अत्यंत खेदाने तो मान हलवतो आणि तो माझ्या हातून सुटला. "ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड." "येस," सेड द ॲस्ट्रॉलॉजर. बरे झाले त्याला मरण आलं. तो त्याच लायकीचा होता. "ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी." द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट.
त्यावर ज्योतिषी म्हणाला, खरे आहे, तो एका लॉरीच्या खाली येऊन चिरडून मेला. हे ऐकल्यावर गुरुनायकच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आले. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. गुरुनायक जाईपर्यंत ती जागा पूर्णपणे निर्जन झाली होती, सामसूम झाली होती. त्यानंतर ज्योतिषाने आपली सर्व सामुग्री आवरली आणि बॅगमध्ये टाकली. द ग्रीन शॅफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स. हिरवट प्रकाश केल्यामुळे त्या जागेत अंधार आणि शांतता पसरली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. गुरुनायक मुठभर नाणे देऊन अंधारात निघून गेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. He flung the coins at her and said, "Count them." One man gave all that. It was nearly midnight when the astrologer reached home. आपल्या घरी पोहोचेपर्यंत ज्योतिषाला मध्यरात्र झाली होती. His wife was waiting for him at the door. त्याची बायको अत्यंत आतुरतेने दारावरच त्याची वाट पाहत होती. And demanded an explanation. He flung the coins at her and said, "Count them." One man gave all that. त्यावर त्याने आपल्याजवळ असलेले सर्व नाणे तिच्या अंगावर उधळले आणि तिला म्हणाला, मोज ते. काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. 12.5 आनाज, शी सेड, काउंटिंग. शी वॉज ओव्हरजॉईड. नाणे मोजल्यानंतर ती अत्यंत आनंदाने म्हणाली, 12.5 आणे. 12.5 आनाज. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some nice stuff for her. उद्या मी गूळ आणि नारळ घेऊन येते. जॅगरी म्हणजे गूळ, कोकोनट म्हणजे नारळ. बऱ्याच दिवसापासून मुले स्वीट्स मागत होते. आता मी त्यांना छान स्वीट बनवून देईल, मिठाई बनवून देईल. द स्वाईन हॅज चिटेड मी. त्यावर ज्योतिषी म्हणाला, त्या बदमाशाने मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं आणि दिले 12.5 आणे. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. ती त्याच्याकडे बघून म्हणाली की यू लुक वरीड, तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. काही झालं का. व्हॉट इज रॉंग. नथिंग. त्यावर तो म्हणाला, नथिंग, काहीही झालेलं नाही. आफ्टर अ डिनर, सिटिंग ऑन द पॉयल, ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. रात्री जेवण झाल्यानंतर खाटेवर बसल्यावर तो तिला म्हणाला, तुला माहिती आहे का. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आज माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं गेलेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. आजपर्यंत मी समजत होतो की माझे हात एका माणसाच्या खुनाने रक्ताळलेले आहेत. That was the reason why I ran away from home, settled here, and married you. He is alive. त्यामुळेच मी माझे गाव सोडून पळून या ठिकाणी स्थायिक झालो. तुझ्याशी लग्न केलं. पण ज्याला मी मारलं असं समजत होतो, तो जिवंत आहे. He is alive. She gasped. You tried to kill him. आश्चर्याने ती त्याला विचारते की तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला होता. Yes, in our village. व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर. तो म्हणाला, हो, तेव्हा मी तरुण होतो. तारुण्याच्या जोशात मी मूर्खपणा केला होता. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड कॉरल्ड बॅडली वन डे. व्हाय थिंक ऑफ इट नाव. एके दिवशी आम्ही दारू प्यालो, पत्ते खेळलो आणि अत्यंत वाईटपणे भांडलो. व्हाय थिंक ऑफ इट नाव. आता त्याचा विचार कशाला करायचा. टाईम टू स्लीप. झोपायची वेळ झालेली आहे. ही सेड, यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पॉयल. जाऊ दे. आळस देत खाटेवर हातपाय ताणत तो म्हणाला, चल, झोपायची वेळ झालेली आहे. ऑन द होल वी कॅन से दॅट द स्टोरी पोर्ट्रेज द ॲस्ट्रॉलॉजर ॲज अ फॉल्स फॉर्च्यून टेलर हॅविंग नो नॉलेज ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. बट सिन्स he had a working knowledge of mankind's common troubles, he could delight and convince his customers by telling them what they wanted to hear. So students, we have completed this chapter. In the next lecture we shall study the next chapter.
थँक्यू.